तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी निघून येत आहे। तुम्ही जर या व्हिडिओवरती क्लिक केला तर तुम्ही पण खूप काळजी करत असाल तर आता नाव कमी होणार नाही। लाडक्या बहिणींसाठी दोन महत्त्वाचे अपडेट्स। निवडणुकीपूर्वी सरकार घेणार मोठा निर्णय। आता तो निर्णय कोणता असणार आहे? का तुमचे पैसे वाढवून दुप्पट होणार आहेत की तुमचे पैसे कमी करणार आहेत? हे सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही आता शेवटपर्यंत पहा। आता लाडकी बहीण योजनेतील ई-KYC अडचणी, कारण की आता खूप जिथे ई-KYC केंद्र आहे तिथं खूप गर्दी झालेली आहे। आता स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार कोणकोणते मोठे निर्णय घेणार आहे याकडे राज्यभरातील लाभार्थी महिलांचे लक्ष आहे। तर आता ज्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये भेटत आहेत, पण त्याच्याहूनच ते 2100 रुपये मिळणार आहेत का? त्याच्यामध्ये वाढ होणार आहेत का? निवडणुकीपूर्वी सरकार मोठा निर्णय घेणार आहे। चला तर मग जास्त बडबड न करता सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेने विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। आता बिहारमध्ये लाडकी बहीण फॅक्टर निवडणुकीत निर्णायक ठरला आहे, कारण की बिहारमध्ये पण आता ज्या सरकारने दिलं होतं लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट, त्यामुळे त्यांचं सरकार पण आता आलेलं आहे बिहारमध्ये। तर आता लाडकी बहीण फॅक्टर निवडणुकीत निर्णायक ठरला आहे बिहारमध्ये। आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, तर यामध्ये पण लाडकी बहीण योजना आता लाडक्या बहिणी काय किती निर्णायक भूमिका ठरवतील ते त्यांच्या हाती आहे, कारण की सरकार त्यांना महिन्याला 1500 रुपये महिन्याला देत असतो। तर आता राज्यामध्ये आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना सरकार योजनेबाबत दोन मोठे निर्णय घेणार आहे। तर आता लाडक्या बहिणींसाठी जे दोन मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। आता या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये मागच्या वर्षी म्हणजे दरवर्षीप्रमाणेच आता दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात। मात्र काहींनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याने सरकारने ई-KYC बंधनकारक केली आहे। आता ई-KYC करताना सेंटरमध्ये खूप गर्दी तुम्हाला आढळून दिसत असेल, तर त्यानिमित्ताने सरकारने ई-KYC सुरू केली, जेणेकरून जे गरजू महिला आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे। तर यासाठी निर्णायक भूमिका आता सरकारने घेतलेली आहे। तर आता कोणते दोन मोठे नियम लागू करणार आहेत ते आपण आता समोर पाहणार आहोत। आता ज्या महिलांनी ई-KYC पूर्ण केली नाही त्यांची नावे योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळली जाऊ शकतात, म्हणून तुम्ही लवकरात लवकर ई-KYC करून घ्या। जर पात्र असाल तर तुम्हाला या यादीमधून वगळले जाणार नाही, पण तुम्ही पात्र असूनही जर ई-KYC केली नाही, कारण की ई-KYC सर्वांसाठी बंधनकारक केलेली आहे, जेणेकरून ज्या पात्र महिलांना लाभ मिळाला पाहिजे। तर आता ई-KYC ची मुदत 18 नोव्हेंबर 2025 आहे। आता 2 दिवस शिल्लक असताना राज्यातील 2.9 कोटी लाभार्थ्यांपैकी तब्बल 1.3 कोटी महिलांनी अद्याप ई-KYC केलेली नाही। आता ही संख्या मोठी असल्याने सरकार मुदतवाढ देण्याच्या विचारात आहे, अशी शक्यता आता आलेली आहे। KYC ची मुदत वाढणार का? आता जे सर्वजण ई-KYC करतायत, पण त्यांचे नंबर काही रोज जाऊन केंद्रामध्ये लागून नाही राहिले आहेत त्या आधार केंद्रामध्ये, तर आता KYC ची नेमकी मुदत वाढणार का? दरम्यान आजच्या नगरपरिषद, नगरपंचायत आणि लवकरच महापालिका निवडणुका होणार आहेत। निवडणूक आयोगाने नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांची घोषणा केली आहे। आता याच पार्श्वभूमीवर निवडणुकापर्यंत सरकारने योजनेबाबत कठोर पावले उचलले नसल्याची चर्चा आहे, कारण की उचलणार नसल्याची चर्चा। महिलांच्या मतांचा प्रभाव लक्षात घेऊन ई-KYC ची मुदत वाढवली जाऊ शकते, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे दर महिन्याला 1500 रुपये असे तुम्हाला मिळत राहतील, जेणेकरून संपूर्ण तुम्हाला ज्या पात्र महिला आहेत, त्या गरीब महिला आहेत, ज्यांना लाभाची आवश्यकता आहे, त्यांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू लागतील। पहिला तर नियम बघितला आपण, पहिला नियम काय होणार आहे। आता दुसरा नियम बघूया, म्हणजे हे दोन मोठे निर्णय सरकार घेणार आहे। ई-KYC साठी महिलांना पती किंवा वडिलांचे आधार कार्ड प्रमाणित करावे लागते। मात्र आता ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाही त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करता येणार नव्हती, पण त्यासाठी त्या महिलांच्या समोर खूप मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता। तर त्यांच्यासाठी आता अशा महिलांसाठी सरकार वेबसाईटमध्ये तांत्रिक बदल करण्यात येणार आहे। त्यांच्यासाठी एक वेगळं पुरेपूर ऑप्शन देणार आहे, जेणेकरून ते पण या योजनेची KYC करू शकतील, कारण की ते आतापर्यंत KYC करायला बघत होते, पण त्यांना काही समजत नव्हतं, कारण की त्यांचं वडील किंवा पती अजून हयात नाही। त्यांनी ही प्रक्रिया जर पूर्ण कशी करायची हा त्यांच्या मनामध्ये सतत प्रश्न येत होता। तर त्यांच्यासाठी सरकार एक महत्त्वाचा पाऊल उचलणार आहे। नवीन त्यांच्यासाठी ऑप्शन किंवा काही बदल वेबसाईटमध्ये सरकार आता करून देणार आहे। तर आता अशा महिलांसाठी सरकार वेबसाईटमध्ये तांत्रिक बदल करणार येणार आहे। आता महिलांना फक्त स्वतःचे आधार कार्ड प्रमाणित करून अपुरण ई-KYC करता येईल। ही
अपूर्ण प्रक्रिया 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. नंतर जर अपूर्ण KYC पूर्ण करण्याबाबत स्वतंत्र निर्णय घेतला जाईल. म्हणजे लास्टची तारीख तुम्हाला दिली आहे 18 नोव्हेंबर पर्यंत दिलेली आहे. तर बघू शकता आजची तारीख जर तुम्ही बघितलं, आजची तारीख आहे 17, म्हणजे 1-2 दिवसात, म्हणजे एकच दिवस तुम्हाला वेळ आहे. तर एक दिवसामध्ये तुम्हाला KYC बंधनकारक करणे आवश्यक आहे. नंतर तुम्हाला सरकार या जे KYCची मुदत वाढवेल अशी शक्यता आहे. तर ही माहिती तुम्ही आता बघत आहात, पण आता तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. आता KYC स्टेटस 2 मिनिटात कसे तपासावे. आता तुम्ही जर KYC पूर्ण केली पण तुमच्या मनामध्ये चिंता आहे की आता आमची KYC पूर्ण अजूनपर्यंत झाली की नाही, हा तुमच्या मनामध्ये सतत प्रश्न आहे. तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची ही बातमी आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट म्हणजे www.ladkibahinYojna.gov.in ही जे मुखपृष्ठावर तुम्ही जा. आता KYC पर्यायावर तुम्ही क्लिक करा. आधार क्रमांक आणि कॅप्चर कोड नेहमीप्रमाणे जशी KYC केली त्या पद्धतीने तुम्ही भरा. जर आता त्याच्यानंतर भरल्यानंतर आधारशी लिंक मोबाईलवर असलेला जो OTP जाईल, त्याच्यानंतर ही प्रक्रिया यशस्वी झाली, KYC यशस्वी संदेश दिसेल. अपूर्ण असल्यास पुढील तुम्हाला सूचना मिळतील. तर बघा, तुमच्या मनामध्ये जो प्रश्न होता आमची KYC पूर्ण झालेली नाही, तर अशा पद्धतीने तुम्ही तपासू शकता किंवा जवळच्या माही सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर ही होती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. आता तुम्ही काय करा, अशा पद्धतीचे व्हिडिओ बघायचे असतील तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत पोचवा, जेणेकरून त्यांना पण मदत होईल. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये या व्हिडिओच्या खाली नक्की कळवा. धन्यवाद.